दिल्लीतून एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयानं एक नोटीस बजावली आहे। ही नोटीस पुन्हा एकदा बजावण्यात आली आहे। ती चौकीदार चोर है या या वक्तव्याच्या संदर्भात। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, पुन्हा एक नोटीस त्यांना आलेली आहे। चौकीदार चोर हे कॅम्पेन सुरू होते। या कॅम्पेनच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी होती, टीका सुरू होती आणि संदर्भात ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका होती तरी पण याचिकेच्या संदर्भात प्रथमतः शपथपत्र दिल्यानंतर पुन्हा चौकीदार चोर यासारखे खुश पुन्हा एकदा पाहायला मिळाले। या संदर्भातलं वक्तव्य देखील राहुल गांधी देतं। त्यामुळे कोर्टाचं अवमानना केल्याच्या प्रकरणात त्यांना नोटीस देण्यात आली आहे। आता हे महत्वाचं ठरतं की कोर्टाच्या या अवमानाच्या प्रकरणामध्ये राहुल गांधी आपली कशी भूमिका मांडतात आणि यावरती सुप्रीम कोर्ट कशा प्रकारे निर्णय देतो हे पाहणं। पण प्रशांत, कालच जेव्हा राहुल गांधी यांच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलं, त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा संदर्भ देऊन असं म्हटलं होतं की न्यायालयानंच म्हटलंय चौकीदार चोर आहे। त्याबद्दल तर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली होती, खेद व्यक्त केला होता। निवडणुकीच्या काळात चुकून असं वक्तव्य झालं म्हटलं होतं। पण मग ही जी दुसरी नोटीस बजावण्यात आली ती नेमकी कुठल्या प्रकरणाच्या संदर्भात बजावण्यात आली? नाही, ज्या पद्धतीनं संपूर्ण प्रकरण होतं आणि काल त्यांनी आपलं शपथपत्र दाखल केलं होतं। आपली त्यांना जे नोटीस देण्यात आली होती गेल्या आठवड्यामध्ये, त्या पद्धतीने त्या संदर्भात आधी आपली भूमिका जाहीर केली होती। त्यावरती सुप्रीम कोर्टाने आज निर्णय घेत कंटेम्प्ट नोटीस बजावली आहे। खास जर बघितलं आपण अगदी, पण राफेलचा मुद्दा असू दे प्रशांत, किंवा त्यानंतर चौकीदार चोर हे या वक्तव्यासंदर्भातला मुद्दा असू दे, काँग्रेसचा जो प्रचार सुरू होता, ज्या मुद्द्यांवरून प्रचार सुरू होता, जोर धरला होता ज्या मुद्द्यांनी, त्यालाच खीळ बसली असं म्हणावं लागेल।